हॅलो फ्रेंड्स, आजकालच्या जीवनशैलीमुळे मुलं असोत किंवा मुली प्रत्येकालाच केसांच्या समस्या आहेत. रसायन आणि धुळीमुळे केस जास्त गळत तुटत आहेत, पांढरे सुद्धा होत आहेत, केस निर्जीव होत आहेत. तर केसांच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी आज आपण एक असं टॉनिक तयार केलेलं आहे जे आपल्या केसांना पोषण देऊन केस मुळापासून काळे भोर दाट आणि मजबूत करायला मदत करणार आहे. एक होममेड रेमेडी आज आपण इथं पाहणार आहोत, जे की आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज आपण तयार करणार आहोत. तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा येणार आहे. त्या केसांच्या सर्व समस्या संपणार आहेत. तर ही होममेड रेमेडी ऑइल आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगदी किचनमध्ये उपलब्ध असलेले साहित्यच लागणार आहेत आणि त्यापासून आपण सुंदर असे हे केसांसाठी टॉनिक ठरणारं ऑइल तयार करणार आहोत. कमालीची अशी ही रेमेडी आज आपण पाहणार आहोत. हे एक मॅजिकल असं हेअर ऑइल आहे आणि हे मॅजिक ऑइल आपल्या केसांवर त्या प्रकारे काम करणार आहे हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे जे ऑइल आपण बनवलेलं आहे यामुळे केसांची ग्रोथ वाढायला मदत होणार आहे. त्याचबरोबर केसात डॅन्ड्रफ असेल तर तो नाहीसा होणार आहे. केस काळे भोर दाट लांब सडक सुद्धा व्हायला मदत होणार आहे. आणि जर का आपल्या केसामध्ये टक्कल पडलेली असेल तर टक्कलवरती सुद्धा नवीन केस उगवायला मदत होणार आहे. तर चला मग आता रेमेडीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, एक लोखंडी कढई घ्यायची. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे. तर मेथीदाणा सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीदाण्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के असतं, त्यामुळं यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि हे आपल्या केसांसाठी केस आपले गळणं थांबवतं. त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढायला सुद्धा मदत करतं. त्यासाठी आपल्याला इथं मेथीदाणा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथं मिरे घालायचे आहेत. तर काळी मिरी जी असते ते मिरी आपल्याला इथं अर्धा चमचा घ्यायची आहे. ते सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. काळी मिरी सुद्धा आपल्या केसांचं गळणं तुटणं थांबवते. त्याबरोबर केसामध्ये कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा नाहीसा करते. केसाची ग्रोथ फास्ट करायला मदत करते. त्यासाठी इथं आपल्याला अर्धा चमचा मिरी घ्यायची आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे रिठा पावडर. 1 चमचा इथं मी रिठा पावडर घेतलेली आहे. आता यामध्ये आपण तिसरा घटक घालणार आहोत कलुंजी पावडर. तर इथं 1 चमचा आपल्याला कलुंजीची पावडर घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. आपल्या केसांसाठी रिठा सुद्धा खूप फायदेशीर आहे. केसांना मऊ बनवतं, त्याचबरोबर केस नॅचरल पद्धतीने शिल्की करतं, केस मजबूत बनवतं, केसांचं तुटणं थांबवतं, त्याचबरोबर केस गळत असतील तर ते सुद्धा थांबतात. अशा पद्धतीनं आपल्याला इथं रिठा पावडर घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं आपण आवळा पावडर सुद्धा घातलेली आहे. तर आवळा पावडर सुद्धा आपले केस जर अकाली पांढरे होत असतील नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचं काम आवळा पावडर करत असतं. आवळा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळं केसांना अनेक प्रकारचा फायदा होऊ शकतो. ते आपल्याला इथं 1 चमचा आवळा पावडर घालायची आहे. आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मेहंदी. तर मेहंदी तुमच्याकडे कोणतीही असेल तर ती मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. 1 चमचा आपल्याला इथं मेहंदी घालायची आहे, कारण मेहंदी सुद्धा आपल्या केसांना हेल्दी ठेवतं आणि केसांना पोषण देतं. केस दाट काळे भोर लांब होण्यासुद्धा मदत करतं. तर मेहंदी ज्यांचे केस पांढरे झालेले नसतील त्यांनी सुद्धा महिन्यातून 1-2 वेळा तरी केसांवरती मेहंदी लावायची आहे, कारण त्यामुळे आपले केस काळे होतात, दाट होतात, मजबूत होतात आणि केस आपले हेल्दी राहतात. त्यासाठी आपल्याला इथं मेहंदी घ्यायची आहे 1 चमचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान ब्लॅक कलर होईपर्यंत भाजायचं आहे. खूप जास्त ब्लॅक कलर करायचा नाही, थोडंसं हलकंसं असा ब्लॅक कलर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि आता हे जे घटक आपले भाजून घेतलेले आहेत हे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही खलबत्त्यावरती सुद्धा जाडसर असं वाटून घेऊ शकता. तर मिक्सरमध्ये सुद्धा घातल्यानंतर आपल्याला खूप जास्त बारीक याची पावडर बनवायची नाही, थोडंसं जाडसर असं हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून होममेड हेअर ऑइल तयार करणार आहोत आणि हे केसांसाठी आपल्या खूप फायदेशीर आहेत. फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर हे नॅचरल पद्धतीनं आपले केस हेल्दी बनवतं, केसांना पोषण देतं, त्याचबरोबर केस काळे भोर मजबूत आणि दाट बनवायला मदत करतं. खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता हे आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला आता तेल गरम करायचं आहे. तरी तुम्ही 1 कप तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. भरपूर असं तेल तुम्ही इथं बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस आपल्याला केसांना मालिश करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हे तेल लावू शकता. यामध्ये इथं 2 चमचे मी मोहरीचं तेलसुद्धा घातलेलं आहे. तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता आणि हे जे तेल आहे हे भरपूर बनवून स्टोर करून ठेवू शकता. आता तेल थोडंसं तापू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण घटक
वाटून घेतलेले होते मिक्सरमध्ये, ते घटक ह्यामध्ये घालायचे आहेत. इथे मी 2 ते 3 चमचे ही पावडर घातलेली आहे. तर तुम्ही जास्त प्रमाणात तेल बनवत असाल तर इथं भरपूर हे साहित्य घालू शकता आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला एकदम मध्यम गॅसवरती हे उकळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कलोंजी घातलेली आहे. तर कलोंजी सुद्धा आपले केस मुळापासून काळे करण्याचं काम करते. कलोंजी आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि कलोंजीचे भरपूर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता. तर कलोंजीमुळे सुद्धा आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास आपल्याला मदत होते. त्यासाठी इथं कलोंजी सुद्धा मी घातलेली आहे. आता हे 2 ते 3 मिनिट मी छान हे उकळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला हे थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर गाळून हे आपल्याला एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला केसांना मालिश करायचं आहे त्यावेळेस आपण काढून हे तेल मालिश करू शकतो. तर हे तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी केसांवरती लावायचं आहे. तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर हे केसांवरती लावून केसांच्या मुळापासून ते शेवटपर्यंत आपल्याला हे संपूर्ण केसांवरती तेल लावायचं आहे. छान मालिश करायची आहे आणि रात्रभर असंच सोडून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पू लावून आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर 2 तास अगोदर हे तेल लावून 2 तासानंतर केस स्वच्छ शॅम्पूने धुवून घेऊ शकता. आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. काही 2-3 आठवड्यामध्येच तुम्हाला केस गळती थांबलेली दिसणार आहे आणि केस आपले हळूहळू मुळापासून काळे होण्यास सुरुवात झालेली दिसणार आहे. अतिशय सुंदर अशी ही रेमेडी आहे. याच्याने खूप जणांना याच्याने फरक पडलेला आहे आणि खात्रीशीर असा हा उपाय आहे. आपल्याला बाहेरून महागडे असे हेअर ऑइल आणायची गरज नाही. आपण घरच्या घरी सुद्धा होममेड किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून होममेड हेअर ऑइल घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपले केस मजबूत काळेभोर दाट बनवू शकतो. अशा पद्धतीने मी हे सर्व तेल जे आहे हे थंड झालेलं आहे आणि आता हे गाळून घेतलेलं आहे. आता हे मी बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे आणि आठवड्यातून 2 वेळा केसांवरती अप्लाय करणार आहे. हे सुद्धा नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. हे जे तेल आहे ह्या तेलामुळे आपल्या केसांवरती कोणतंही नुकसान होत नाही. आपल्या केसांना छान असं पोषण मिळतं. केस आपले घट्ट मजबूत होतात आणि जर केस मजबूत झाले तर गळणं तुटणं हे आपोआप थांबतं. तर हे अतिशय सुंदर असं हे हेअर ऑइल आपलं तयार झालेलं आहे. हे तेल तुम्ही कॉटनच्या साह्यानं किंवा मग हाताच्या साह्यानं सुद्धा केसांच्या मुळाशी लावू शकता. तर केसांच्या मुळाशीच लावायचं नाही तर संपूर्ण केसांवरती आपल्याला हे अगदी केसांच्या शेंड्यापर्यंत हे तेल लावायचं आहे आणि छान मालिश करायची आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. अतिशय सुंदर अशी ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे कमेंटमध्येही सांगा मला की आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली आणि थोडीशी जर आवडली एक लाईक जरूर करा. कारण आजचे अतिशय सोपे आणि किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज मी होममेड रेमेडी असं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हे रेमेडी तुम्ही केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळणार आहे. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या देशातून किंवा कोणत्या राज्यातून कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून वॉच करतायत. चला तर मग भेटूया पुढच्या रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.